मुलांनो, आपण इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट या चॅप्टर्समधलं इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन या शेवटच्या टॉपिककडे जात आहोत. आत्तापर्यंत आपण इलेक्ट्रिक मोटारची रचना समजून घेतली. त्या रचनेमध्ये आपल्याला चुंबकीय भाग जो होता तो स्थिर ठेवला होता आणि त्याच्यातून वाहत जाणारा जो कंडक्टर होता तो मुव्हेबल होता. इथे मात्र वेगळं असणार आहे. इथे चुंबकीय क्षेत्र जे आहे ते मुव्हेबल असतात. तर वाहका बाबतीत काय घडेल हा मुद्दा मायकेल फॅराडे यांनी 1831 साली मांडला होता आणि त्याने लक्षात आणून दिलं की इलेक्ट्रिक करंट कॅन बी प्रोड्यूस्ड इन द कंडक्टर विथ द हेल्पिंग ऑफ द मुव्हिंग मॅग्नेट. आणि यालाच आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन असं म्हणतो. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मराठीमध्ये त्याला विद्युत चुंबकीय प्रवर्तन असे म्हणतात. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला एखाद्या गोष्टीतून आपण विद्युत धारा ही प्रवर्तित करू शकतो मुव्हिंग मॅग्नेटमुळे. इलेक्ट्रिक मोटारमध्ये हीच क्रिया विरुद्ध होती. तिथं चुंबक स्थिर असतो आणि इथे मात्र तो मुव्हिंग असणार आहे. याच मुद्द्याला धरून आपण एक एक भाग आता समजून घेऊया. गॅल्व्हनोमीटर हे उपकरण तुम्ही पाहिलं असेल इयत्ता 9वी मध्ये. ज्या ठिकाणी विद्युत धारा प्रवाहित होत असते ती मोजण्यासाठी आपण त्याचा वापर करत असतो. त्यामध्ये एक चुंबकीय हाच परिणाम, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा परिणाम त्याच्यात यूज केलेला आहे. त्याच तत्वावर ते आधारित आहे. यामध्ये कसं असतं रचना ती सांगतो. याच्याने आपल्याला इलेक्ट्रिकल मेजरमेंट करता येतं. A coil is positioned between the pole pieces of the magnet in such way that the pointer on the galvanometer dial is connected to it. त्याचं जे आतमध्ये जी घड्याळासारखा जो भाग दिसतो तो त्या याला मॅग्नेटला कनेक्ट असतो. When a small current, for example 1 milliampere, flows through the coil, the coil will rotate. जेव्हा त्याच्यातून 1 milliampere त्याच्यातून प्रवाहित होईल तेव्हा तो रोटेट होऊ लागतो. द रोटेशन विल बी प्रोपोर्शनल टू द करंट. तर ते रोटेशन जे आहे ते रोटेशन त्या प्रोपोर्शनल करंटनुसार असणार. जेवढं तुम्ही पाठवाल त्यानुसार ते रोटेशन तुम्हाला दाखवणार. व्होल्टमीटर आणि ॲमीटरचं सुद्धा अशाच प्रकारचं वर्क असतं. पॉइंटर डिफ्लेक्ट्स ऑन द बोथ साइड्स ऑफ द झिरो मार्क. तो पॉइंटर सेंटरला असतो आणि तो दोन्ही बाजूला डिफ्लेक्शन दाखवू लागतो. याच तत्वावर आधारित असणारा आपण एक प्रयोग बघूया जो या प्रयोगाच्या माध्यमाने आपल्याला समजू शकेल की फॅराडेचा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन हे कशा पद्धतीने घडत असतं. आकृतीत दाखवल्याप्रमाणे आपण रचना करायची आहे. याच्यामध्ये एक वाहक तार आहे. ती वाहक तार आपण गॅल्व्हनोमीटरला जोडलेली आहे. गॅल्व्हनोमीटरला जोडल्यानंतर ती ए आणि बी या दोन पोझिशनला ती मुव्हमेंट करायची, हलवत ठेवायची. तर त्यावेळेस तिथे असं लक्षात येईल की तुम्हाला गॅल्व्हनोमीटरमध्ये डिफ्लेक्शन हे घडून येताना दिसेल. ए पासून बी पर्यंत जेव्हा करंट जाईल, ए आणि बी ह्या मुव्हमेंट जेव्हा करेल तेव्हा गॅल्व्हनोमीटर जे आहे त्याच्यातला पॉइंटर हा डिफ्लेक्ट होऊ लागतो. यालाच आपण फॅराडेचा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन असं म्हणतो. त्याला बार मॅग्नेट इरेक्ट इन सच वे दॅट, त्याच्या खाली जो आपण बार मॅग्नेट ठेवलेला आहे त्या बार मॅग्नेटमुळे हे शक्य झालेलं आहे. तर आता आपण याच तत्वावर आधारित सोलेनॉइड मध्ये जेव्हा आपण करंट पास केलं तर गॅल्व्हनोमीटर मध्ये जे कॉईल आपण जोडलेलं असतं त्या कॉईलच्या बाबतीत काय घडून येतं तर त्या संदर्भातल्या आकृत्या आपण बघूया. आकृती क्रमांक ए, आकृती क्रमांक बी आणि आकृती क्रमांक सी. या प्रयोगामध्ये आपण बघत असाल की एक गॅल्व्हनोमीटर आणि बॅटरीला जोडलेलं वेगळ्या पद्धतीने एक सोलेनॉइड कॉईल जोडलेला आहे. सोलेनॉइड कॉईलचा एक टोक जे आहे ते बॅटरीला जोडलेलं आहे आणि दुसरं टोक निगेटिव्हला जोडलेलं आहे. एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. त्याच्यातून करंट पास होतोय आणि गॅल्व्हनोमीटरचा ला जोडलेलं जे कॉईल आहे त्याचा काहीही संबंध तिथे नाही.
पण तरीही आता आपण ज्यावेळेस प्रयोग सुरुवात करू, प्लग कळ ऑन करू आणि प्लग कळ बंद करू, या दोन क्रिया जेव्हा घडतील तेव्हा तुम्हाला गॅल्व्हनोमीटरची जी पॉइंटर आहे त्याच्यात डिफ्लेक्शन दिसून येतं. याचा अर्थ त्याच्यातून कुठून तरी विद्युत प्रवाह जेव्हा वाहत असतो कंडक्टरमधून, त्यावेळेस त्याच्या बाजूला असणारा जे कॉईल आहे त्या कॉईलमध्ये तुम्हाला करंट प्रोड्यूस होताना दिसतो. हे सिंपलचं तत्व याच्यामध्ये आहे. हाच मुद्दा तुम्हाला आकृती क्रमांक बी मध्ये सुद्धा दिसून येत आहे. मी जो आता स्पष्ट केला तो ए आकृतीची रचना होती आणि याच्यात बघा कशा पद्धतीने त्या वेव्स जात आहेत. हाच इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन हे झालेलं आपल्याला दिसून येतं कॉईलच्या मदतीने. तर आपल्याला इफ वी ओपन द प्लग की अँड मेक द करंट झिरो इन द कॉईल, the pointer of the galvanometer deflects to a side and quickly comes back to the zero. If the current in the coil is started again, the pointer again deflects to the other side and then returns quickly to the zero. Now when the electric current is flowing through the solenoid coil and the solenoid coil is displaced with respect to the coil, the current is still produced in the coil. जेव्हा आपण प्लग कळ ऑन ऑफ करत असतो तेव्हा त्या डिफ्लेक्शनचं इथे नोंद होत असते, म्हणजे तो पूर्वत शून्यावर येतो. आणि जर कॉईलमधील करंट पुन्हा सुरू झाला तर पॉइंटर पुन्हा दुसऱ्या बाजूला वळताना आपल्याला दिसतो, नंतर परत शून्यावर येतो. जी आता आपण विद्युत प्रवाह सोलेनोइड कॉईलमध्ये वाहते ती कॉईल जेव्हा आपण विस्थापित करू, म्हणजे कॉईलला सरकवू आणि तिला दूर नेऊ आणि जवळ नेऊ, तो आपण सी या प्रयोगामध्ये हा भाग बघणार. तेव्हा तिथे सुद्धा विद्युत कॉईलमध्ये कशा पद्धतीने करंट तयार होतो हे या प्रयोगात दिसतं. इफ द सॉलिनॉइड कॉईल इज केप्ट स्टेशनरी म्हणजे काय, स्थिर केलं. अ चेंज इन करंट इन द सॉलिनॉइड कॉईल प्रोड्युसेस अ करंट इन द कॉईल. आणि त्याच्यातला जो बदल आहे तो आपल्याला असं लक्षात येईल की ते त्या कॉईलमध्ये प्रवर्तित करत असतं. इफ द सॉलिनॉइड कॉईल इज मूव्ह टुवर्ड ऑर अवे, टुवर्ड आणि दूर आणि जवळ अशा पद्धतीने त्याला सरकवलं आपण, जे बॅटरीला जोडलेलं सॉलिनॉइड आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा डिफ्लेक्शन आपल्याला गॅल्व्हनोमीटरमध्ये दिसून येतं. तर ह्या सी आकृतीमध्ये हे दिसतात. द फास्टर इज द डिस्प्लेसमेंट ऑफ द सोलेनॉइड, लार्जर इज द डिफ्लेक्शन ऑफ द गॅल्व्हनोमीटर. जेवढं तुम्ही त्याला जवळ आणाल तेवढं ते डिफ्लेक्शन वेगात होतं, दूर न्याल तेवढं ते कमी होत असतं. इफ द करंट इन द सोलेनॉइड कॉईल इज चेंज, अ करंट इज प्रोड्यूस्ड इन द कॉईल, और इफ द सोलेनॉइड कॉईल इज मूव्ह टुवर्ड द कॉईल, देन ऑल्सो करंट प्रोड्यूस्ड इन द कॉईल. तर या पद्धतीने फक्त या प्रयोगामधून हे लक्षात येतं की सॉलिनॉइड कॉईलमध्ये जे मॅग्नेटिझम प्रोड्यूस होत असतं आणि त्याच्यात आपण करंट वाहत असताना, तर तशाच प्रकारचं या कॉईलमध्ये आपल्याला प्रवर्तित करता येऊ शकतं. वाहकाच्या शेजारी जर आपण चुंबक जर गतिमान ठेवला तर त्याच्यामध्ये कशा पद्धतीने हे इंडक्शन दिसून येतं, तर तो आता लॉ मध्ये रूपांतरित होतो. फॅराडेज लॉ ऑफ इंडक्शन म्हणजे काय ते बघू. आता आपण फॅराडेज लॉ काय म्हणतो ते बघूया. फॅराडेज लॉचं असं म्हणणं आहे की आपण एखाद्या वेळेस जेव्हा आपण सॉलिनॉइड कॉईल्समधून जे काय मॅग्नेटिझम प्रोड्यूस करत असतो ते एखाद्या ज्या कॉईलमधून आपल्याला पाठवायचं आहे, गॅल्व्हनोमीटर जोडलेल्या कॉईलला, त्याच्यामध्ये प्रोड्यूस होत असतं. दूर नेलं, जवळ नेलं, या दोन्ही क्रिया केल्या, आजूबाजूला कोणत्याही दिशेला सरकवलं तरी त्यांच्यामध्ये गॅल्व्हनोमीटरमध्ये डिफ्लेक्शन दिसून येतं. याचा अर्थ त्याने रूल्समध्ये मांडलं, वेन एव्हर द नंबर ऑफ द मॅग्नेटिक लाईन ऑफ द फोर्स पासिंग थ्रू द कॉईल चेंजेस, द करंट इज इंड्यूस्ड इन द कॉईल. दिस इज नोन ॲज द फॅराडेज लॉ ऑफ द इंडक्शन. द करंट प्रोड्यूस्ड इन द कॉईल इज कॉल्ड ॲज अ इंड्यूस्ड करंट. याच तत्वाला पुष्टी देणारा फ्लेमिंग्ज राईट हँड रूल तो आता बघूया आपण. फ्लेमिंग्ज राईट हँड रूल हा या कामी खूप युजफुल आहे. स्ट्रेच द थंब, द इंडेक्स फिंगर अँड द मिडल फिंगर इन सच वे दॅट दे विल बी परपेंडिक्युलर टू ईच अदर. If this position, the thumb indicates the direction of the motion of conductor.
थंब जो आहे तो वाहकाची गती दर्शवतो. द इंडेक्स फिंगर द डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड. जे पहिलं बोट आहे ते मॅग्नेटिक फील्डची दिशा दर्शवतो. अँड द मिडल फिंगर शोज द डायरेक्शन ऑफ द इंड्युस्ड करंट. मधलं बोट जे आहे ते जे निर्माण झालेलं करंट आहे ते दर्शवत असतं. दिस रूल इज नोन ॲज फ्लेमिंग्स राईट हँड रूल. तर अशा रीतीने याच्यामध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. मुलांनो, मायकल फॅराडे या सायंटिस्ट विषयी मला इथे सांगायला आवडेल की मायकल फॅराडे हे अत्यंत लहानचं काम करायचे. त्यांच्या टीनेजच्या काळामध्ये मायकेल स्टार्टिंग वर्किंग इन अ बुक बाइंडिंग शॉप. एका बुक बाइंडिंग शॉपमध्ये ते काम करत असत. तिथे पुस्तक वाचण्याचा त्यांना छंद लागला. त्यांना एवढा छंद लागला तर तिथे येणाऱ्या चर्चा करणारे सायंटिस्ट यायचे, त्यांच्या चर्चा ऐकायचे. त्यांच्या चर्चा ऐकता ऐकता एकदा मध्येच त्यांना काही मुद्दे सुचवले होते. त्यावरून सर हॅम्फ्री डॅवी यांनी त्यांना त्यांच्या लॅबोरेटरीमध्ये असिस्टंट म्हणून रॉयल इन्स्टिट्यूट लंडन इथे त्यांना अपॉइंट केलं. आणि ही डिस्कवर्ड द लॉ ऑफ द मॅग्नेटिक इंडक्शन. आणि त्यानंतर त्यांनी शोध लावला द लॉज ऑफ द इलेक्ट्रोलिसिस. हा सुद्धा त्यांनी लावलेला शोध आहे. त्यांना वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीजनी त्यांना डिग्री देऊ केली, मात्र फॅराडेंनी त्या सगळ्या नाकारल्या. आणि अत्यंत उपयुक्त असं त्यांनी हे तत्त्व मांडलेलं आहे, ज्याचा वापर आपण करून बऱ्याचशा गोष्टी म्हणजे आज सुद्धा आपण मायकल फॅराडेमुळेच आपण ज्या वेगवेगळ्या शोधांमध्ये जी आपल्याला प्रगती झाली ती त्याच्यामुळेच. आता आपण बघूया अल्टरनेटिंग करंट, ज्याला आपण AC म्हणतो, आणि डायरेक्ट करंट, ज्याला आपण DC असं म्हणतो. तर परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला अल्टरनेटिंग करंट आणि DC करंट याच्यामध्ये फरक विचारला जात असतो. आकृत्यांमध्ये 4.19 नंबरची आकृतीची तुम्हाला इथे दिसते 18 आणि 19. तर याच्यामध्ये तुम्हाला AC करंट आणि DC करंट याच्यातला फरक आपल्याला दिसतोय. तर तो काय आहे तो आपण समजून घेऊ. आपण यापूर्वी अभ्यासलेलं आहे की नॉन ऑसिलेटरी करंट फ्लोईंग इन वन डायरेक्शन इन सर्किट फ्रॉम द सेल टू द सेल, सच करंट इज कॉल्ड डायरेक्ट करंट. त्याला DC करंट असं म्हणतो. त्याच्या विरुद्ध आपण म्हणता येईल अ करंट चेंजिंग इन अ मॅग्नेट्यूड ॲज अ डायरेक्शन आफ्टर इक्वल इंटरवल ऑफ द टाइम विच इज कॉल्ड अल्टरनेटिंग करंट. त्याला AC करंट असं म्हणत असतो. हे एकदिशी असतं, एका दिशेला ते फ्लो होत असतं, त्याला म्हणून त्याला डायरेक्ट करंट असं म्हणत असतो. आणि अल्टरनेटिंग करंट आपण ज्याला ते अल्टरनेट स्वरूपामध्ये तुम्हाला त्याची मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन यांच्यामध्ये तुम्हाला एक विशिष्ट इंटरवलमध्ये म्हणजे त्याला ऑसिलेशन हे घडून येताना दिसून येत असल्यामुळे त्याला अल्टरनेट म्हणजे वेगवेगळ्या एक दिशेय नसतं. तर आता त्याचा एक ग्राफ पण त्यांनी दाखवलेला आहे. त्या ग्राफविषयी आपण बोलूया. तर तुम्हाला ग्राफिकली त्याच्यात आपल्याला दिसून येतं की कशा पद्धतीने एक ब्ल्यू रंगाचा जो भाग आहे तो डायरेक्ट करंट दर्शवतो आणि ऑरेंज रंगाचा जो भाग आहे तो अल्टरनेट करंट दर्शवतो. तर अल्टरनेट करंट दर्शवताना त्यांनी ग्राफिक्सचं त्याच्यात यूज केलेलं आहे की मायनस जे आहेत त्या खालच्या दिशेला संख्या आहेत आणि पॉझिटिव्हच्या वरच्या दिशेला. तो ज्यावेळेस बघा 0 लेवलवरून पुन्हा परत तेवढ्याच पद्धतीने तो अपोजिट साईडला जात असतो. अल्टरनेटिव्हली तो एकानंतर एक अशा पद्धतीने त्याला सिनुसायडल मॅनर्स असं म्हणतात, म्हणजे झिगझॅग पॅटर्न स्वरूपामध्ये तुम्हाला दिसून येतं. तर हे ह्या तिथे अभ्यासाला आपल्याला माहीत असलं पाहिजे. इट इन्क्रीजेस टू मॅक्झिमम देन रिड्यूस टू द 0 इन्क्रीज टू मॅक्झिमम टू द अदर डायरेक्शन. ही अशा पद्धतीने ते कमी जास्त होत असतं. ती -2 हॅव -1 हॅव बीन यूज टू शो द रिव्हर्स डायरेक्शन. तिथे दाखवण्यासाठी ती त्याची रिव्हर्स डिरेक्शन एक त्याची ती एक फ्लो जो आहे तो पुढे चालत असतो आणि रिव्हर्समध्ये चालत असतो या पद्धतीने. द ऑसिलेशन ऑफ द अल्टरनेट करंट ऑकर्स इन अ सिनुसायडल मॅनर विथ द टाइम अँड हेन्स इज शोन बाय द सिम्बॉल. त्याचा एक
यस असा आडवा यस या अर्थाने त्याला सिम्बॉलिकली दर्शवलं जात असतं. डायरेक्ट करंट फ्लोज इन वन डायरेक्शन बट द अल्टरनेट करंट फ्लोज इन अ पिरियडिक मॅनर इन वन सायकल इज फॉरवर्ड अँड द रिव्हर्स डिरेक्शन. आता आपण इंडियामध्ये आपण अल्टरनेट करंट आणि DC करंट याच्या वापराविषयी बोलूया. यामध्ये आपण पॉवर स्टेशनमध्ये जी इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जात असते तिथं आपल्याला त्याच्यातली जी फ्रिक्वेन्सी असते त्या फ्रिक्वेन्सीविषयी बोलूया. वन सायकल चेंजेस इन 1/50 सेकंड. तिथे एक सायकल या शब्दाने आपण त्याला एक सर्कल आपण म्हटलं जातं ते तिथे मोजलं जात असतं. द फ्रिक्वेन्सी ऑफ द AC इज 50 हर्ट्झ. HZ या शब्दाने दर्शवतात. द 50 सायकल्स पर सेकंड. 50 हर्ट्झ म्हणजे काय? 50 सायकल पर सेकंड. When electric power is transmitted over the long distance, it is beneficial to have it in a AC from as it result into the minimum power loss during transmission. लांब अंतरावरून जेव्हा समजा कोयना डॅमवरून आपल्या घरापर्यंत विद्युतधारा येण्यासाठी अल्टरनेट करंटचा वापर हा केलेला आपल्याला दिसून येतं. द होम सप्लाय इज ऑफ अल्टरनेट करंट. तर तिथे सुद्धा आपल्याला घरामध्ये अल्टरनेट करंटचा आपल्याला वापर हा दिसून येतो. हे आपण मागच्या अभ्यासातून 9वीच्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा आपण पाहिलेलं आहे. तर अशा रीतीने आपण आज फॅराडेज लॉ पाहिला, त्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन पाहिलं, त्यानंतर त्याचा एक प्रयोग पाहिला आपण सॉलिनॉइडमधून विद्युतधारा जाऊ शकते अशा पद्धतीने. फ्लेमिंगचा राईट हँड रूल पाहिला. तर या सर्वांची माहिती तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहा, आकृत्या काढा आणि याचं वाचन करा. धन्यवाद.